बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने 2019 साली नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, मी आहे त्या पदावर खुश आहे असा पुनरुच्चार नितीन गडकरींनी केलाय। मला माझ्या खात्यांमधील बरीच कामं करायची आहेत असंही ते म्हणाले। मुंबईमधील मिठीबाई कॉलेजमध्ये वार्षिक स्नेह संमेलनादरम्यान चेंगराचेंगरीचा प्रकार घडला। या चेंगराचेंगरीमध्ये 8 विद्यार्थी जखमी झाले तर 3 विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले। जखमींवर आर.एन. कूपर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर अहमदनगर पुणे रस्त्यालगत असणाऱ्या कामरगावमध्ये बिबट्याने तब्बल 6 तास धुमाकूळ घातला। यावेळी महिलेसह दोघांवर हल्ला करण्यात आला। गावातील एका बहादरानं थेट बिबट्याला झडप घालत पकडण्याचं धाडस केलं। यावेळी संतापलेल्या गावकऱ्यांनी केलेल्या झटापटीत बिबट्या ठार झाला। चंद्रपूरमधील भद्रावती शहराच्या सीमावर्ती भागात बिबट्याचा वावर मल्हारी बाबा सोसायटीच्या या ठिकाणी हा बिबट्या सापडलेला आहे। मल्हारी बाबा सोसायटीच्या विहिरीत हा बिबट्या पडला तर भक्ष्याच्या शोधासाठी या बिबट्याची या वस्तीकडे या बिबट्या आल्याचं कळतंय। तर वन विभागाने जलद प्रतिसाद देत या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी दाखल झाले आणि शेवटी हा बिबट्या आता या बिबट्याला इथून सोडवण्यासाठीचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू आहेत। राज्यातल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरच्या दरात राज्य सरकारने घसघशीत वाढ केली। पाणी वाहतुकीचा प्रति मेट्रिक टन 158 रुपये होता, त्यामध्ये 112 रुपयांची वाढ करून तो 270 करण्यात आला। एक प्रकारे राज्य सरकारचा पाणी पुरवठा विभाग टँकर चालकांवर मेहरबान झाला असंच दिसतंय। ही दरवाढ तब्बल 70% आहे। शहर आणि परिसरातील लोकसंख्या वाढल्याचं जलसंपदा खात्यानं मान्य केलं असून शहराला 11.5 अब्ज घनफूट इतका पाण्याचा कोटा देण्यास मंजुरी दिली आहे। मात्र त्यानुसार पुण्याला 892 दशलक्ष लिटर प्रतिदिन इतकाच पाणी पुरवठा होऊ शकणार आहे। तसं झाल्यास पुणेकरांना 2 दिवसाआड पाणी मिळू शकणार आहे। दक्षिण मुंबईतल्या जिना हाऊस या वास्तूशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही असं ठोस उत्तर भारतानं पाकिस्तानच्या दाव्यांना दिलं आहे। जिना हाऊस पाकिस्तानच्या ताब्यात द्यावं, आम्हाला तिथे आमचा दूतावास सुरू करायचा आहे अशी पाकिस्तानची भूमिका आहे। मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल असतानाच आता ओबीसी आरक्षणाविरोधात देखील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण गरजेपेक्षा जास्त असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। हजारो बँक कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत। ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फेडरेशननं हा संप पुकारण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आजपासून 6 दिवस बँका बंद राहतील। अपवाद फक्त 24 तारखेचा आहे। एटीएम मात्र नेहमीप्रमाणे सुरू असतील। म्हाडाच्या अल्प आणि अत्यल्प गटातील विजेत्यांसाठी आनंदाची बातमी। म्हाडानं मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। अल्प आणि अत्यल्प घराच्या किमती 5% कमी होणार आहेत, त्यामुळे आता मूळ किमतीच्या 5% कमी किमतीनं घर मिळणार आहे। मुंबईमध्ये गुरुवारी सकाळी पारा 15 अंशांवर घसरला होता। गेल्या 2 वर्षात डिसेंबर महिन्यातलं हे सर्वात कमी तापमान होतं। तर नगर वगळता राज्यात कुठेही थंडीची लाट नाहीये असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय। राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या माध्यमातून 4 कॉलेजांचं मिळून एक विद्यापीठ स्थापन केलं जाते आणि त्यानुसार मुंबईमध्ये डॉ. होमी जहांगीर भाभा विद्यापीठ स्थापन करण्यास गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। हे राज्यातलं पहिलं आणि देशातलं 3रं क्लस्टर विद्यापीठ ठरणार आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला वसई विरार महापालिकेनं विरोध केलाय। या प्रकल्पानं बाधित होणाऱ्या जमीन मालकांना पालिकेकडून टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याबाबत कार्यवाही करण्याचा तसंच या बुलेट ट्रेन मार्गातील जागांची आखणी करून मंजूर विकास आराखड्यात त्याचा समावेश करण्याचा हा विषय बुधवारच्या पालिका महासभेत मंजुरीसाठी आला होता। मात्र या विषयावर चर्चा करून हा प्रस्ताव महासभेत नामंजूर करण्यात आला आहे। तर स्थानकांवर सौर ऊर्जेची यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्गाच्या डीएन नगरमधील डेपोतही अशाच प्रकारची यंत्रणा बसवण्यात आली। यातून मेट्रोला आवश्यकतेच्या 25% सौर ऊर्जा मिळणार आहे। जॉन्सन आणि जॉन्सनच्या बेबी पावडर सोबतच आता बेबी ऑइल आणि शॅम्पूचीही वैज्ञानिक तपासणी करण्यात येणार आहे। जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोगजन्य ॲस्बेस्टॉस पदार्थ आढळून आल्याचं या ठिकाणी निष्पन्न होणार आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। लोकसभेमध्ये गुरुवारी ग्राहक संरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली। या कायद्याअंतर्गत सदोष उत्पादनं परत बोलावणं आणि सदोष उत्पादन किंवा सेवा दिल्याचं सिद्ध झाल्यावर ग्राहकाला भरपाई देणं कंपन्यांना बंधनकारक असणार आहे। कोणत्याही मालमत्तेवर पूर्वलक्षी प्रभावानं स्टॅम्प ड्युटी लावता येणार नाही असा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं गुरुवारी दिलाय।
ड्युटी ही त्या करारावर असते, मालमत्तेवर नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी नोंदवलंय. 1984 शीख दंगलीमधील दोषी सज्जन कुमार यांनी शरण येण्यासाठी कोर्टाकडे 1 महिन्याचा कालावधी मागितलाय. आज कोर्टात सुनावणी आहे आणि या सुनावणी दरम्यान त्यांच्या विनंतीवर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. अलीकडेच कोर्टाने सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 1984 शीख दंगलीतले आणखीन एक आरोपी जगदीश टायटलरही आज कोर्टात हजर झाले आहेत. 1984 साली टायटलर काँग्रेसमध्ये होते. त्यांच्यावर दंगल घडवणं, गुन्हेगारी कट रचणं आणि अन्यही इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमृतसरमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. पहाटे तिथे पारा 1 ते 2 अंशांवर घसरतोय, तर उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली आहे. पंजाब, हिमाचल आणि काश्मीरमध्ये तापमान कमालीचं घसरलंय. त्यामुळे डोंगराळ भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून अमृतसरला गेलेल्या पर्यटकांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता येतोय. काश्मीर खोऱ्यात तीव्र थंडीचा 40 दिवसांचा काळ सुरू झालाय. तिथल्या भाषेत याला चिलाई कलान असं म्हणतात. त्यामुळे श्रीनगरचं किमान तापमान हे उणे 4.9 अंश सेल्सिअस, तर पहलगाम इथे उणे 6.8 अंश सेल्सिअस, तर लेहमध्ये किमान तापमान हे उणे 14.7 वर गेले. खोऱ्यातल्या जनजीवनावरती याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळतं. यंदाचा ख्रिसमस हा शाकाहारी पद्धतीने साजरा करा असं आवाहन इम्फाळमध्ये करण्यात येतंय. पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स अर्थात पीटानं यासाठी पुढाकार घेतलाय. पश्चिम बंगालच्या शिलिगुडीमध्ये एका चहाच्या गोडाऊनमध्ये आज सकाळी भीषण आग लागली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोव्यामध्ये प्रतिष्ठित असं सेरेंडिपिटी फेस्टिव्हलला सुरुवात झाली. उद्या याची सांगता होणार आहे. गोव्यामध्ये 10 ठिकाणी हे फेस्टिव्हल सुरू आहे. 1000हून अधिक कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी काल रात्री नवी दिल्लीत पोहोचलेत. आज ते परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. भारतात बनलेली सर्वात वेगवान गाडी ट्रेन 18 वर समाजकंटकांनी दगडफेक केलेली आहे. दिल्ली आणि आग्रा दरम्यान ही घटना घडली. रेल्वेची नासधूस करू नका असं आवाहन या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 83,000 कोटी ओतले जाणार आहेत. नियमांचं पालन करणं, विलिनीकरण होणाऱ्या बँकांची परिस्थिती सुधारणं यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. 99% वस्तूंवर समान 18% जीएसटी आकारण्यात यावा ही राहुल गांधींची संकल्पना म्हणजे मूर्खपणा आहे असं ट्विट अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलंय. चैनीच्या वस्तू आणि गरजेच्या गोष्टींवर एकच कर कसा लावणार असंही ते म्हणाले. लोकसेवा क्षेत्रात प्रवेशाची वयोमर्यादा 30 वरून 27 करावी अशी शिफारस नीती आयोगानं केली आहे. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा वेगवेगळ्या न ठेवता टप्प्याटप्प्यानं एकत्रित केल्या जाव्यात असंही नीती आयोगाच्या अहवालात म्हटलंय. भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुस्लिम होते असं वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलंय. रहमान, रमजान, फरमान, झिशान, कुर्बान याप्रमाणेच हनुमान हे नाव असल्याचा दावाही त्यांनी केलाय. राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी बिहारमधल्या महाआघाडीत प्रवेश केलाय. दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात आरजेडीचे तेजस्वी यादव, काँग्रेसचे अहमद पटेल आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली. 2014 पासून भारतात किती पत्रकारांवर हल्ला झाला आणि किती पत्रकारांचं त्यामध्ये निधन झालं याची आकडेवारी केंद्राकडे नाही अशी कबुली माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी लोकसभेत दिली आहे. परदेशातल्या जहालवादी संघटनांकडून पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद रुजवण्याचा प्रयत्न केला जातोय असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. पण आम्ही त्यांचा कट यशस्वी होऊ देणार नाही असंही ते म्हणाले आहेत. सध्या आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात विष पसरलंय, त्यामुळे माझ्या मुलांना मला भारतात ठेवण्याची भीती वाटते असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी केलंय. अभिनेता अरमान कोहलीला दारूच्या 41 बाटल्या जवळ बाळगल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं अटक केली आहे. त्याच्या जुहूच्या घरातून त्याला अटक झाली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू होती. 2 आघाडीचे अभिनेते रणबीर कपूर आणि वरुण धवन यांच्या मध्ये मोठं भांडण झाल्याचं समजतंय. काही आठवड्यांपूर्वीच करण जोहरच्या घरी दोघांमध्ये क्षुल्लक कारणांवरून वाद झाला आणि तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नाहीयेत असं कळतंय. अॅमेझॉन कंपनीनं अॅमेझॉन पे वर अब बडा होगा रुपया अशी नवी ऑफर आणली आहे. कंपनीकडून युजर्सना 4000पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. जागतिक आरोग्य विभागानं पबजी गेममुळे मानसिक आजार होत असल्याचं जाहीर केलंय. बंगळुरूच्या वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं हॉस्टेलमध्ये पबजी खेळण्यावर बॅन लावले.
नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणाऱ्या शेख यांचा पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेला आहे। अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यात एका तरुणानं स्वतःला रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता। तर जमिनीवरील दावन मलिक ट्रस्टनं केलेलं अतिक्रमण काढण्यासाठी शेख या सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ज्यांचा आज मृत्यू झाला। बेकायदा बंगले पाडण्यास यंत्रसामुग्रीच नाही असा अजब दावा रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई हायकोर्टात केलाय। अलिशान बंगले जमीनदोस्त करण्याची आवश्यकता असलेल्या यंत्रसामुग्रीच्या खरेदीकरता पैसेच नाहीयेत, त्यामुळे त्या बंगल्यांवर बुलडोझर चालवता आलेला नाही।